नेहमी नेहमी भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना, तर नेहमी नेहमी ही अशी रेसिपी बनवून खाल. खूप छान असे ही लागते. आणि ते म्हणजे इथे मी बनवलेले आहे सुरणचे काप. खायला खूपच मस्त लागतं. अगदी असे क्रिस्पी असे हे आणि एकदम असे चटपटे असे लागतात. मस्त असं हे बेस झालेला होता सुरणच्या कापचा. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे अर्धा किलो मी सुरण घेतलेलं आहे आणि त्याचे आपल्याला वरची साल काढून घ्यायची आणि असे छोटे छोटे काप तयार करून घ्यायचे. म्हणजे आपल्याला पीसेसमध्ये कट करायचे आहे. एकदम पातळ किंवा एकदम जाड असे नाही करायचे. तुम्ही बघू शकता मीडियम साईजमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे 7-8 कोकम भिजत ठेवलेले आहे आणि त्याचा 1-2-3 चमचे आपल्याला इथे रस घालायचा आहे. तुम्हाला जर कोकम आवडत नसेल तर चिंचेचं पाणी घातलं तरी हरकत नाही, पण आमसूल घालणं खूप गरजेचं आहे कारण सुरणला खाज असते, त्यामुळे हे घालणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि इथे 1 चमचा मी आपला जे घरगुती मसाला आहे तो घातलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लाल तिखट घातला तरी हरकत नाही, पण मी इथे फक्त घरगुती मसालाच यूज केलेला आहे. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या कापला आपला मीठ मसाला व्यवस्थित लागेल. आणि त्यासाठी आपल्याला हे 10 मिनटं झाकण लावून ठेवून द्यायचं, जेणेकरून हे सगळं जे आपण मसाले घातले ते व्यवस्थित असे होईल. त्यानंतर 1 वाटी इथे मी रवा घेतलेला आहे. रवा इथे मीडियम साईजचा किंवा बारीक साईजचा घेतला तरी काही हरकत नाही. आणि 1 मोठा चमचा इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ घातल्यानंतर हे जे तुमचे सुरणचे जे काप आहेत ते एकदम असे क्रिस्पी म्हणजे कुरकुरीत असे होतात. त्यानंतर 1 चिमूटभर इथे हळद आणि चिमूटभर इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव करून झाल्यानंतर इथे आपण जे सुरणचे काप करून घेतलेले आहे ते रव्यामध्ये व्यवस्थित असे हे बघा डीप करून घ्यायचे आहे. म्हणजे चारही बाजूला इथे आपला सुरणच्या कापला रवा लागलेला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सगळेच इथे काप रवा लावून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे तवा गरम करायचा आहे. हे आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय करायचं नाही. तवा गरम करून त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे तेल घालायचं आहे आणि हे काप आपल्याला तव्यावर घालून घ्यायचे आहे. आणि इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आपल्याला इथे अजून थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 1-5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. झाकण लावलं ना की पटकन हे फ्राय होतात, त्यामुळे आपल्याला झाकण लावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हे उलट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पुन्हा एकदा 1 चमचा तेल सोडून हे झाकण लावून 1-2 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता कलर किती मस्त असं झालेला, एकदम असे क्रिस्पी आणि खायला अगदी असे चटपटे झालेले आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही सुरणचे काप बनवले ना तर तुम्हाला नक्कीच हे आवडेल. आणि एकदा जर तुम्ही बनवले ना तर नेहमीच तुम्ही हे बनवून खाल. हे बघा बघू शकता किती मस्त असे क्रिस्पी आणि छान असे झालेले आहेत. आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.